आणि आता बातम्या सविस्तर. सुरुवातीला बातमी येते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संदर्भातली. त्यांना दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. व्हायरल इन्फेक्शन आणि तापावर उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आता समोर येते. प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. प्रशांत, कधी नेमकं ऍडमिट करण्यात आलेलं आहे सोनिया गांधींना, काय अपडेट्स? अश्विन, आज सकाळी जेव्हा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या त्याच्यानंतर त्यांना डॉक्टरांनी ऍडमिट व्हायला सांगितलेलं आहे. काँग्रेस पक्षाकडून जे अधिकृत सांगितलं जात आहे त्याच्यानुसार व्हायरल फीवर असं कारण देण्यात येते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या तब्येतीबद्दलच्या तक्रारी आणि प्रकृती अस्वस्थतेच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर येत आहेत. वाराणसीमध्ये साधारण मे ते एप्रिलच्या दरम्यान एक रॅली जेव्हा त्यांनी केली होती भर उन्हामध्ये आणि तेव्हापासूनच त्यांना या प्रकृती अस्वस्थतामुळे सातत्यानं ऍडमिट व्हावं लागलेलं होतं. या संपूर्ण हिवाळी अधिवेशनामध्ये देखील त्या कामकाजामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकलेल्या नाहीयेत. शिवाय नुकतीच जी काँग्रेस वर्किंग कमिटीची जी बैठक झालेली होती तिथं देखील अध्यक्षपद त्या आधी स्वीकारणार होत्या. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ती बैठक होणार होती. मात्र ऐनवेळी तेव्हा राहुल गांधी यांना ती बैठक जी आहे ती पूर्णपणे कार्यान्वित करावी लागलेली होती. त्यामुळं सोनिया गांधींची तब्येत गेल्या अनेक महिन्यांपासून ठीक नाहीये. पब्लिक लाईफमध्ये देखील त्या बऱ्याचशा नव्हत्या. नुकताच जो इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम होता तेव्हा त्या बऱ्याच पब्लिक एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये दिसल्या आणि त्याच्यानंतर परत एकदा अशा पद्धतीने त्यांच्या तब्येतीच्या संदर्भातल्या बातम्या येत आहेत. व्हायरल फीवर किंवा रुटीन चेकअप बद्दलच त्या गेल्या होत्या असं तुर्तास तरी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला कळत आहे. प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल.